महत्त्वाची गोष्ट असेल ती म्हणजे त्याचा आवाज ऐकणं. बाकी कोणती महत्त्वाची गोष्ट नाही आहे मला तरी वाटतं. मी सौदी अरेबियामध्ये 97 वर्षात गेलो, म्हणजे 97 सालला गेलेलो. मैं सऊदी में काम करता था ना. 2097 दिसंबर में मैं गया था. उस टाइम मैं रियाद सिटी में था जहाँ मुझे कुछ भी पता नहीं था. मैं टोटली न्यू था. मला काहीच माहीत नव्हतं त्या सिटीबद्दल. आणि माझं काम होतं फिरण्याचं, फिरायचं आणि कस्टमरकडे जाऊन मशीन रिपेअर करायचं. आणि मॅनेजरने मला पहिल्या दिवसापासून कामाला लावलं, कारण मी इकडे शिकलेलो होतो, मला सगळं काही येत होतं. त्यावेळेला त्याने मला रियाद सिटीचा मॅप दिला. काय दिला? मुझे उसने मैप दे दिया वो शहर का और बोला इधर से इधर ऐसे जाने का, इधर से इधर ऐसे जाने का. आणि गाडी एकट्याने चालवायची, बाकी कोण नाही. बरोबर, तू शोध, तू जा, तू काम कर आणि परत ये. कसं असेल ते? सोपं आहे? तुम्हाला सांगितलं इकडनं तिकडे जा, तर काहीच नाही आहे. बरोबर, कोणी बरोबर नाही आहे. गाडी घेऊन जायचे, पोचायचे. काय होईल? कसं जाणार तुम्ही? विचारत जाणार ना. पण रियादमध्ये, त्या सिटीमध्ये तुम्ही गाडी थांबवू नाही शकत हायवेवर. कोणाला विचारणार? पुढे गेलं तर 10 किलोमीटर पुढे यू टर्न आहे. म्हणजे त्यावेळेला माझी अवस्था काय असेल तुम्हाला माहीत आहे. आता काय आहे? GPS आहे ना. कुठेही जायचं असेल, जस्ट मॅपवरती तुम्ही लोकेशन टाका, तुम्हाला बरोबर पोचवणार. ती खोटं बोलेल कधी कधी, इकडनं तिकडनं फिरवेल, पण पोचवेल. सांगत राहते ना ती, टर्न ले लो, इकडनं हे घे, इकडनं राईट घे, इकडे या, इकडे ते आहे. कोणतं बरं, मॅप बरं की GPS बरं? प्रेषितांकडे किंवा नव्या करारामध्ये जेव्हा मंडळीची सुरुवात झाली, त्यांच्याजवळ काय होतं? हे नव्हतं त्यांच्याजवळ. तेव्हा बायबल लिहिलेली कुठे होती? नवीन करार लिहिलेला नव्हता. प्रेषितांच्या कृत्यामध्ये नवीन करार कुठे होता? त्यांच्याकडे जुना करार होता. पण त्यांच्याकडे काय होतं? पवित्र आत्मा होता. आणि तो त्यांना सांगत होता. आज काय आहे? GPS नाही, मॅप. हा काय आहे? मॅप आहे. हेही पोचवेल. आणि GPS असलं तर कोणतं बरं? दोघांचा उद्देश एकच आहे, वाच आणि कर ना. आणि पवित्र आत्मा ऐक आणि कर. हे आपण घेऊन फिरू शकतो का? किती वेळ घेऊन फिराल तुम्ही? संपूर्ण दिवस असते? कोण असं संपूर्ण दिवस? कोणाचं ऐकायचं? बायबल वाचू नका असं नाही म्हणत मी. बायबल वाचा, साठवून ठेवा, ते तुमच्याशी बोलेल. हालेलुया. आता समजा मी रियादमध्ये होतो आणि माझ्याजवळ मॅप होता आणि मला कुठे जायला सांगितलेलं. तिथे मी जाण्यासाठी माझ्याबरोबर कोणीतरी असा असेल ज्याला ती जागा माहीत आहे आणि कसं जायचं माहीत आहे, तर मला काय वाटेल? तो माझ्याबरोबर येत आहे, संपूर्ण दिवस तो माझ्याबरोबर राहणार आहे. मला तो कुठे जायचं त्याला माहीत आहे, तिथे नेणार आहे. माझं काय होईल? बिंदास. मला मॅप बघायची गरज नाही, मला कोणाला विचारायची गरज नाही. कारण तो माझ्या बाजूला बसून मला सांगणार आहे, लेफ्ट घे, राईट घे, मी तुला घेऊन जाणार आहे. कारण मी तिथे गेलेलो आहे.
काय पाहिजे? आपण ऐकतो का? आपले सगळे प्रॉब्लेम कशामुळे येत आहे माहिती आहे? आपण देवाचं ऐकत नाही म्हणून. चिंता काय येते? चिंता काय येते? हम चिंता क्यों करते हैं? आम्ही त्याची वाणी ऐकत नाही. आम्हाला भीती का वाटते? आम्ही त्याची वाणी ऐकत नाही. आम्हाला राग का येतो? आम्ही त्याची वाणी ऐकत नाही. आम्हाला कंटाळा का येतो? आम्ही त्याची वाणी ऐकत नाही. म्हणजे जे नेगेटिव्ह आपल्या जीवनामध्ये होत राहतं, कारण आपण त्याची वाणी ऐकत नाही, देहाचं ऐकतो. मग पाप काय आहे? त्याचं न ऐकणं. हालेलुया. 10 आज्ञा पाळू, पण त्या बाह्यातकरी असू, पण 10 आज्ञेमधलं तत्व पाळायचंय, ते त्याच्या वाणीनं ऐकायचंय आणि पाळायचंय. तू खून करू नकोस, पण तो म्हणतो तू रागवू नकोस. ते कोण सांगतं? व्यभिचार करू नको, बाह्यातकरी आहे, पण तू व्यभिचार वाईट दृष्टीने बघू नकोस. कोण सांगतं? कोणतं मोठं? 10 आज्ञा मोठं की देवाचं ऐकणं मोठं? देवाचं ऐकणं 10 आज्ञा पाळायला लावेल, पण त्याचं तत्व पाळायला लावेल. 10 आज्ञाच्या मागे जे तत्व आहे ते पाळायला लावेल. एकच आज्ञा पाळायची ज्यामुळे सर्व आज्ञा पाळल्या जातात. आत्म्याने चाला. कोणती आज्ञा पाळायची? आत्म्याने चाला. म्हणजे तुम्ही देहाच्या वासना पूर्ण करणार. जर तुम्ही आत्म्याने चालवलेले असाल तर नियमशास्त्राच्या अधीन नाही, नियमशास्त्राच्या वरती आहात, कारण तुम्ही कोणतीच आज्ञा मोडत नाही. काय? एकतर 11वी आज्ञा पाळा किंवा एकतर आत्म्याने चाला. 11वी आज्ञा माहिती आहे? माणसाने माणसासाठी तयार केलेली आज्ञा कोणती? सांगितलं आहे मी. तू पकडला जाऊ नकोस. काय? तू पकड़ला जाऊ नकोस. पकड़े मत जाना, कुछ भी करो लेकिन पकड़े मत जाना. सब छुपा के रखो. चालेल? कोणती आज्ञा पाळायला लागेल? आत्म्याने चाला. म्हणजे तुम्ही प्रीतीत चालाल, तुम्ही त्याच्या वचनात चालाल आणि तो तुम्हाला मार्ग दाखवित नाही. प्रत्येक दिवसासाठी त्याचं वचन आहे. आलं की? हालेलुया. मग देवाचा आवाज आपल्याला कसा ओळखू येईल किंवा कसा ऐकायचा? खूप आवाज आपण ऐकतो. दुनिया में बहुत सारे आवाज हैं. मनुष्य का आवाज, परिस्थितियों का आवाज, शैतान का आवाज, हमारे देह का आवाज. सगळे बोलतात की नाही? देह बोलतो की नाही? लोक बोलतात की नाही? परिस्थिती बोलते की नाही? शैतान बोलतो की नाही? मग हे सगळ्या आवाजांमध्ये देवही बोलतो, पण आपल्याला निवडता आला पाहिजे. काय? बरोबर की नाही? आपल्याकडे पहिले रेडिओ असायचे ना, त्याचं काय करायचो आपण? गाणी ऐकण्यासाठी ट्यून करायचे. त्याला एक ट्यूनर होता ना, कॅपॅसिटर असायचं त्याच्यामध्ये, व्हेरिएबल कॅपॅसिटर. तो प्रत्येक फ्रिक्वेन्सीसाठी ट्यून करायचा. FM साठी वेगळं असेल, AM साठी. जी गाणी आपल्याला पाहिजेत, न्यूज पाहिजे तर न्यूजसाठी ट्यून करायला लागायचं. गाणी पाहिजे तर गाण्यासाठी ट्यून करायला लागायचं. त्याच्या अगोदर खा की कू 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 करायचं की नाही तो. पण ते एकदा परफेक्ट सेट झालं आणि ती फ्रिक्वेन्सी जुळली की बरोबर ते गाणं ऐकू यायचं. आहे की नाही? मग जगामध्ये सुद्धा टॅव टॅव टिव टिव टू टू चालू असतं, पण मन सेट करावं लागेल, त्याशिवाय नाही जमत. कारण जगातले आवाज देवाच्या आवाजापेक्षा मोठे असतात. त्याचा आवाज छोटा असतो ना. वावटळीमध्ये तो नव्हता, मोठं भयंकर वादळ आलं त्याच्यामध्ये तो नव्हता, पण एकदम सौम्य वाणीमध्ये एलायजाला तो आवाज ऐकू आला की नाही. म्हणजे देव आपल्याशी जोरानं बोलत नाही,
देव आपल्याशी सौम्य वाणीनं बोलतो. त्यासाठी काय करावं लागेल? शांत राहा आणि जाणा मी यहोवा आहे. स्तोत्रसंहिता 46 मध्ये आहे ना, 46:10 मध्ये आहे ना. काय करायचं आहे? पहिली गोष्ट, आणि हेच आपल्याला जमत नाही शांत राहणं, कारण आपण बालपणापासून गडबडीच्या आवाजात राहायला शिकलो आहोत. आणि सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आवाज आपण ऐकत असतो. आपलं विचारचक्र चालू असतं. काय लिहिलंय? Psalm 46:10. शांत रहा आणि जाणा की मीच आहे. राष्ट्रांमध्ये मी उंचावलं जाईन, पृथ्वीत मी उंचावलं जाईन. काय म्हणतो देव? शांत रहो, शांत रहा आणि जाणा मी यहोवा आहे. जाणा म्हणजे माझी वाणी ऐका. जाणणं, ओळखणं, त्याची वाणी ओळखणं एकच गोष्ट आहे. कसा ऐकायचा देवाचा आवाज? शांत रहा. काय करा? शांत रहा आणि जाणा मी यहोवा आहे. कधी? सकाळची वेळ असते चांगली, ज्या वेळेला आपल्याला दिवसाची सुरुवात होते. तेव्हा कोणीच नसतं, काही काम नसतं. काय बरोबर की नाही? कारण पूर्ण दिवस आपण कामात बिझी असतो. येशू कधी जात होता डोंगरावर? सूर्योदयापूर्वी. का? कारण जे दिवसासाठी लागणार होतं ते सकाळी तो भरून घेत होता आणि ते त्याला दिवसभर पुरत होतं. सुबह यीशु मसीह उठ के कहाँ जाता था? पहाड़ पर ना. क्यों? प्रार्थना करने. प्रार्थना म्हणजे काय मग? आपली लिस्ट घेऊन प्रभूकडे जाणं, मला हे दे, मला ते दे, मला ते दे, मला ते दे. आपल्या 90% प्रार्थना त्याच आहेत. पण देवाचं ऐकणं गोष्ट महत्त्वाची आहे, ती आपण सोडूनच देतो. की तू काय सांगतोस? तू आज माझ्याबरोबर राहशील आणि मला वाट दाखवित नेशील की नाही? जर तू माझ्याबरोबर, मोशे म्हणाला, जर तू माझ्याबरोबर जात नसशील तर मी जाणार नाही. काय बरोबर की नाही? आपण त्याला न विचारता सगळं काही करतो. आपण सक्षम आहोत, पण ते सांगतो तू कर, मी बाजूला राहतो. प्रत्येक गोष्ट तो बोलत नाही का आपल्याशी? कसं करावं, कुठे जावं, काय करावं, बोलू नये, बोलावं, तो बोलतो, पण आपण त्याचं ऐकत नाही. न ऐकल्याचा परिणाम आपल्याला असतो. चिंता असते, भीती असते, पाप येतं की नाही? हालेलुया. शांत रहा आणि जाणा मी यहोवा आहे. सुरुवात करावी लागेल, कठीण आहे, पण प्रैक्टिस करावी लागेल. उसकी प्रैक्टिस करनी पड़ेगी कि मुझे प्रभु का आवाज़ सुनना है और मांगना है कि मुझे तेरी वाणी मुझे सुननी है. शमूएल ज्याप्रमाणे मला, बोल तुझा दास ऐकत आहे. ती वृत्ती असायला हवी की प्रभू तुझा दास ऐकत आहे, तू बोल. नाहीतर आपण सर्व काही करू पण ते धसकट असेल. माहिती आहे ना, सोनं, मौल्यवान मोती आणि ते काय होतं, जाळण्यात येईल ना. धसकट, लाकूड आणि गवत हे सगळं जाळण्यात येईल. अग्नीने परीक्षा होईल. टिकेल काय? सोनं, मौल्यवान मोती. धसकट लाकूड कुठे मिळतं? जमिनीवर. सोनं, मोती, रुपये कुठे मिळतात? जमिनीखाली. कठीण कोणतं आहे मिळवणं? सोनं, रुपये आणि मोती ना. कठीण आहे, तेच मिळवायचंय.
त्याचा आवाज ऐकायचा आहे. नाहीतर आपण जे काही करू ते मार्थेसारखं असेल. कोणासारखं? मार्थेसारखं. काय करत होती ती? चपात्या बनवत होती ना, जेवण बनवत. काय वाईट करत होती? नाही. पण ती चिंताग्रस्त होती की मला एकटीलाच सोडून दिलं, दुसरं तो ती काय करतच नाही. मला हे करायला लावलंय, मला ते करायला लावलंय. करत होती येशूसाठी, पण कुरकुर आणि चिंतेनं ती व्यस्त होती. आणि मरिया काय करत होती? मरिया क्या करत रही थी? ती येशूच्या पायाशी बसून त्याचं ऐकत होती. तिलाही चपात्या करायच्या होत्या, पण पहिलं ऐकायचं होतं. येशूची इच्छा होती की तिनं माझं ऐकावं आणि मग करावं. आपण उलटं करतो, आपण करतो आणि मग ऐकायला जातो. केलं ते बरोबर केलं का? नाही. प्रभू सांगतो तू माझं ऐक आणि तसं कर, मग ते सगळं बरोबर असेल. आणि प्रभू तिला म्हणाला, मरियेने चांगला वाटा निवडलेला आहे आणि तो तिच्यापासून काढून घेतला जाणार. कोणता वाटा निवडलेला? येशूच्या पाशी बसून ऐकण्याचा. आपण ते सोडून सगळं निवडायला जातो. काय जातो की नाही? मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे. प्रभू सांगतो, अरे मलाच घे ना, माझी वाणी ऐक ना, माझ्या पायाशी जरा बस ना. बरोबर की नाही? हालेलुया. येशू बोटीमध्ये होता तेव्हा काय आलं? वादळ आलं ना. बघा मार्क 4:39 मध्ये, मार्क 4:39, 38 बघा, 37 आणि 38. मार्क 4:37 आणि 38. मरकुस उसका 4 अध्याय वचन 37 और 38। तब बड़ी आंधी आई और लहरें नाव पर यहाँ तक लगी कि वह पानी से भर जाती थी, पर वह आप पिछले भाग में गद्दी पर सो रहा था। तब उन्होंने उसे जगाकर उससे कहा, हे गुरु, क्या तुझे चिंता नहीं कि हम नष्ट हो जाते हैं? हालेलुया. मग वाऱ्याचे मोठे वादळ उठले, लाटा मचव्यात अशा उसळून येत होत्या की आता तो मचवा पाण्याने भरू लागला. वादळ आलं, तो मचव्यात होता. आणि बघा येशूबद्दल काय लिहिले, आणि तो वरामास उशास घेऊन झोपी गेला होता. बापरे, काय शांती असेल त्याला. आपण काय करू? ही परिस्थिती, ही स्थिती त्याला कशी प्राप्त झाली? ख्रिस्ताला सकाळी मिळवून घेतलेलं त्यानं. तो म्हणतो माझा बाप माझ्या बरोबर आहे, त्याने मला कधी एकटं सोडलं नाही. ही स्थिती. हालेलुया. माझ्या मचव्याच्या बाहेर जरी वादळ उठलं आणि जरी पाणी माझ्या मचम्यामध्ये येऊ लागलं, तरी माझा बाप माझ्या बरोबर आहे, ही शाश्वती त्याला होती, कारण त्याचं नातं जडलेलं. मग ही स्थिती आपल्याला प्रभूने देऊ नाही केली? ही शांती, हा विसावा, हा आनंद, ही स्थिरता प्रभू आपल्याला देत नाही काय? हालेलुया. मग ती कशी मिळवावी? त्याच्या पायाशी बसूनच मिळेल, बाकी कुठेच मिळणार नाही. आपण खूप मेसेजेस ऐकू, आपण खूप यूट्यूब ऐकू, नाही. प्रॅक्टिकल आणि थिअरी वेगळी आहे. इकडे तुम्हाला थिअरी शिकवली जाईल, पाण्यात कसं पोहायचं शिकवायला इकडे शिकवलं जाईल, पण पाण्यात उडी तुम्हालाच मारायची आहे आणि स्वतःला शिकायचं आहे. माझा अनुभव मी तुम्हाला देऊ नाही शकत, तुम्हाला स्वतःला मिळवावा लागेल. त्यासाठी त्यानं त्याचा आत्मा दिलेला आहे, तो तुम्हाला वाट दाखवित नाही. हालेलुया.
त्याच्याबरोबर राहणं त्याच्यामध्ये वाढण्यासाठी हे अत्यावश्यक आहे. त्याच्याशिवाय आपल्याला त्याच्यासारखं होताच येत नाही. होता येईल त्याच्यासारखं? पवित्र आत्म्याशिवाय पवित्र होता येईल का? पवित्र आत्म्याशिवाय त्याच्या आज्ञा पाळता येतील का? इम्पॉसिबल. नाही तर जुन्या करारात त्यांना पाळता आल्या असत्या. मग प्रभूला मारायची गरज नव्हती. नाही पण नियमशास्त्राद्वारे आलं असतं तर ख्रिस्त विनाकारण मेला. काय मग आपण आपल्याच परीने आज्ञा पाळू शकलो तर पाळू शकू का? नाही. तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहीन. माझ्यात असल्याशिवाय तुम्हाला काहीच करवत नाही, म्हणजे काहीच करवत नाही. इट्स अ डिपेंडन्स. प्रभू मी माझ्यामध्ये तेवढी ताकद नाही तुझ्या आज्ञा पाळायला. तुझ्याशिवाय मला तुझ्या आज्ञा पाळता येत नाहीत. ही जेव्हा परिस्थिती आपण जाणतो तेव्हा सांगतो आता तू नाही तर मी करतो. जेव्हा तुम्ही सांगता मी करतो, सांगता करो. पण जेव्हा तुम्ही सांगता नाही माझ्याने नाही होत, तो सांगतो आता मी तुझ्यामध्ये करून दाखवेन. हालेलुया. प्रत्येक आज्ञा त्याची वाणी ऐकून करायची आहे तर आपण आशीर्वादित आहोत. आपण आपल्या शक्तीनं करायला गेलो तर आपण पडू. तेवढी ताकद आपल्यामध्ये नाही. इस्रायली लोकांमध्ये एवढी ताकद नव्हती. होती का? अक्षर जीव मारतं, आत्मा जिवंत करतो. अक्षर जीवे मारील. ह्याच्यातली कोणतीही आज्ञा आपण स्वतःच्या शक्तीने पाळू शकत हे जाणायला लागेल. तर मग तो सांगेल मी तुला शक्ती देईन. आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहीन. माझ्यात असल्याशिवाय तुमच्याने काहीच करवत नाही. मग कशाला तुम्ही ट्राय करायची? पहिलं त्याच्या पायाशी बसा, त्याला भरवून घ्या, मग बघा प्रभू कसं करतो ते. फळं आपोआप येतील की नाही? फांदी झाडात राहिल्याशिवाय त्याला फळ देता येते का तिला? काय करते फांदी? झाडाशी चिकटून राहते ना, तिचा रस घेते की नाही? मग तो रस म्हणजे त्याचे शब्द. रस कोणता आहे जीवनाचा? जे शब्द प्रभू सांगतो मी तुम्हाशी बोलतो ते जीवन आणि आत्मा आहेत. जे मी तुमच्याशी बोलतो ते जीवन आणि आत्मा आहेत. मरिया काय म्हणाली येशूबद्दल? हा काही जे सांगेल ते तुम्ही करा. आहे ना? मत योहान 2 मध्ये 2:5 वाचा. योहान 2:5. योहान 2:5 उसका दूसरा अध्याय वचन 5। उसकी माता ने सेवकों से कहा, जो कुछ वह तुमसे कहे वही करना। काय म्हणाली आई? मरिया आई काय म्हणाली? जे काही तो तुम्हाला सांगेल ते करा. आम्ही मरियेच्या मूर्त्या केल्या. अरे मरियेचे नव्याने केले. अरे मरिया काय सांगते ते नाही करत. काय सांगते मरिया? तो जे सांगेल ते तुम्ही बस. काय 7 नव्याने 8 नव्याने करून काय मिळणार? मोशे काय सांगतो येशूबद्दल? मोशे काय म्हणाला येशूबद्दल? प्रेषितांची कृत्य 3 अध्याय 22 ते 24. प्रेषितांची कृत्ये 3 अध्याय 22 ते 24. प्रेरितों के काम उसका 3 अध्याय वचन 22 से 24 तक।
जैसा कि मूसा ने कहा, प्रभु परमेश्वर तुम्हारे भाइयों में से तुम्हारे लिए मुझसे एक भविष्यवक्ता उठाएगा, जो कुछ वह तुमसे कहे उसकी सुनना। परंतु प्रत्येक मनुष्य जो उस भविष्यवक्ता की न सुने, लोगों में से नष्ट किया जाएगा। और शमूएल से लेकर उसके बाद वालों तक जितने भविष्यवक्ता बोले, उनने इन दिनों का संदेश दिया है। हालेलुया। काय म्हणतो मोशे येशूबद्दल काय म्हणतो? कुणाचं ऐकायचं, मोशेचं की येशूचं? काय म्हटलंय मोशेने तर सांगितले की प्रभुदेव यहोवा तुम्हासाठी माझ्यासारखा भविष्यवादी तुमच्या भावांमधून पाठवील। तो जे काही तुम्हाला सांगेल ते सर्व त्याचे ऐका। मरिया काय म्हणाली? मोशे काय म्हणतो? कुणाचं ऐकायचं? हालेलुया। आणि असे होईल की जो कोणी जीव त्या भविष्यवाद्याचे म्हणजे येशूचे ऐकणार नाही, तो लोकांमधून अगदी नष्ट केला जाईल। मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे। माझ्यामधून गेल्याशिवाय देवापाशी जाता येत नाही। जो त्याचं ऐकत नाही तो अगदी नष्ट केला जाईल। येशूच का? अशासाठी की येशूशिवाय जीवन नाही। येशूचं ऐकल्याशिवाय मला त्याच्यासारखं होताच येत नाही। येशूशिवाय मला पवित्र होता येत नाही। देवाला काय पाहिजे? पवित्रता। गॉड नीड आवर हॅपीनेस और आवर होलीनेस? God needs or God is interested in our happiness or in our holiness? God needs our character or our comfort? देवाला आपली पवित्रता हवी आहे। आपला वस्तूमधील आनंद नको, कम्फर्टेबल जीवन नाही, पवित्रता, आपलं व्यक्तिमत्व ते देवाला हवंय। म्हणून त्याने पवित्र आत्मा पाठवलेला आहे। सर्व गोष्टी देण्यासाठी नाही, त्या दिलेल्या आहेत, पण मला पवित्रतेचे भागीदार होण्यासाठी त्यानं बोलवलेलं आहे। मग येशूसारखं होण्यासाठी येशूचंच ऐकावं लागेल। माझ्या जीवनाचा गोल काय आहे, उद्देश काय आहे? ख्रिस्ताच्या रूपात रूपांतरित व्हावं ना। मग त्याच्या बरोबर राहिल्याशिवाय मला त्याच्यासारखं होता येईल का? त्याचं ऐकल्याशिवाय मला त्याच्यासारखं होता येईल का? तो म्हणेल मी तुला ओळखत नाही। देवपितानं येशूविषयी काय साक्ष दिली? आकाश उघडले, बाप्तिस्म्या वेळेला सुद्धा उघडले। हा माझा प्रिय पुत्र आहे, ह्याच्या ठाई माझा जीव संतुष्ट आहे, ह्याचे तुम्ही। मरिया काय सांगते? मोशे काय सांगतो? भविष्यवादी काय सांगतात? देव काय सांगतो? आपण काय करतो? त्याचं सोडून सगळ्यांचं ऐकतो। परिस्थिती बोलते त्या परिस्थितीचं ऐकतो, शरीर बोलते त्या शरीराचं ऐकतो, लोक बोलतात त्या लोकांचं ऐकतो, शैतान बोलतो शैतानाचं ऐकतो, त्याचं सोडून सगळ्यांचं ऐकतो। आणि आपण चांगल्या गोष्टीची इच्छा धरतो। मग शांती नाही, आनंद नाही, विसावा नाही, हे नाही ते नाही का? ज्याचं ऐकायचं होतं त्याचं ऐकलं नाही, भलत्याच गोष्टी ऐकत राहिलो, भलत्याच गोष्टी करत राहिलो। जे आत्म्यासाठी पेरतात ते शांती हे फळ पावतील ना, जे देहासाठी पेरतात ते मरण हे फळ पावतील। जीवन हे फळ, आत्म्याचं ऐकणं हे जीवन आहे। आत्म्याचं चिंतन काय आहे? आत्म्याचं चिंतन म्हणजे काय? आत्म्याचं ऐकणं हे जीवन आहे। जे शब्द प्रभू म्हणाला मी तुम्हाला सांगतो ते जीवन आणि आत्मा आहेत। मग त्याचं ऐकल्याशिवाय जीवन मिळेल का? नाही।
आपण उठल्यापासून झोपेपर्यंत आपलं ऐकणं चालू असतं ना. कुणाचं तरी ऐकतोच आपण. आपलं मन शांत नसतं. काय किती शब्द ऐकत असतो आपण दिवसाला? बाप रे. रेकॉर्ड केले तर, रेकॉर्डिंग ऐकवली तर काय होईल? पण सुरुवात तर केली पाहिजे की नाही कुठेतरी, की आहे तसं चालू दे. प्रॅक्टिस केली पाहिजे ना. प्रॅक्टिस केली तर आपण शिकू. येशू काय म्हणाला बघा. शास्त्री पुरुषांना येशू काय म्हणाला? योहान 5 मध्ये बघा. एकोणचाळीस आणि 40. योहान 5, 39 आणि 40. यूहन्ना उसका 5वां अध्याय वचन 39 और 40। तुम पवित्र शास्त्र में ढूंढते हो क्योंकि समझते हो कि उसमें अनंत जीवन तुम्हें मिलता है, और यही वही है जो मेरी गवाही देता है। फिर भी तुम जीवन पाने के लिए मेरे पास आना नहीं चाहते। हालेलुया. प्रभू काय म्हणतो बघा. तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता कारण त्यामध्ये तुम्हाला सर्व काळचे जीवन आहे असे वाटते, आणि ते तर माझ्याविषयी साक्ष देते. शास्त्रलेख काय सांगतो? ह्याचे तुम्ही ऐका, मी ह्याच्याविषयी साक्ष देत आहे. प्रत्येक पान कोणाची साक्ष देतं? हाच आहे, हाच आहे. ह्याचे तुम्ही ऐका. तरी तुम्ही जीवन मिळवण्यासाठी माझ्याकडे येण्यास इच्छित नाही. जो जिवंत शब्द देहधारी झाला, त्यांच्यामध्ये उभा होता, त्यांच्याशी बोलत होता, त्यांनी त्याला ओळखलं नाही, आणि जीवनाच्या अधिपतीला त्यांनी जिवे मारलं. काय केलं? जीवनाच्या अधिपतीला जिवे मारलं. तोच सांगतो, तुम्ही जीवन मिळवण्यासाठी माझ्याकडे येत नाही. जीवन मीच आहे. माझ्या मुखातून निघालेले शब्द जीवन आणि आत्मा आहेत. मनुष्य केवळ भाकरीने नाही, तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दानं जगेल. कधी ऐकलं तर? देव बोलत आहे, ऐकायचं काम आमचं आहे, पण आमची ट्युनिंग सगळी दुसरीकडे लावलेली आहे. चिंतामध्ये जाते, भीतीमध्ये जाते, रागामध्ये जाते. अपमान ह्याने केला, त्याने ते केलं, त्याने ते केलं, घरघर घरघर, शांती नाही, झोप नाही, विसावा नाही. मग काय? क्षमा नाही. हालेलुया. काय होतं प्रेषितांकडे जे आपल्याकडे नाही? वाणी ना, बरोबर की नाही? त्यांनी जे केलं ते देवाच्या आत्म्यानं ऐकून केलं की नाही? फिलिपला देवाचा आत्मा म्हणाला, जा ना. हालेलुया. हे आपल्या आनंदाचं गुज आहे. येशू म्हणाला, माझी मेंढरं, योहान 10:29 बघा. माझी मेंढरं माझी. आपण मेंढरं आहोत का? दहा 27 आणि 28. यूहन्ना उसका 10वां अध्याय वचन 27 और 28। मेरी भेड़ें मेरा शब्द सुनती है, मैं उन्हें जानता हूँ और वे मेरे पीछे पीछे चलती है, और मैं उन्हें अनंत जीवन देता हूँ। वे कभी नष्ट न होंगी और कोई उन्हें मेरे हाथ से छीन न लेगा। हालेलुया. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. आपण मेंढरा आहोत, आपल्याला वाणी ऐकण्याचे कान पण त्याने दिलेले आहेत. ज्यांना देवाचा आत्मा चालवतो ते देवाचे मुलगे आहेत. जर देवाचे मुलगे आहेत, त्याच्यापासून जन्मलेले आहोत, आपण देवाचे मुलगे आहोत.
पण बाळ जसं जन्मतं त्याला कान असतात तरी तो आवाज ऐकू शकत नाही. बाळ असतं की नाही? जन्मताच सगळं करतं का? त्याला डोळे असतात की नाही? 2 कान असतात की नाही? 2 पाय असतात, हात असतात, सगळे अवयव असतात की नाही? ते माणूस असतं की नाही? ऐकायची क्षमता त्याच्यात असते की नाही? पाहायची क्षमता असते की नाही? पण ती डेव्हलप झालेली नसते. काय जन्मताच सगळं बाळ करतं का? हो. काय करावं लागतं? त्याला डेव्हलप करावं लागतं, म्हणजे वाढवावं लागतं. रोज दूध पाजून त्याचं अंग शरीर वाढतं, मग दूध पितो, मग मटण खातो ना, काय मग पेज पितं, काय काय करतं, सूप पितो. पहिल्याच दिवशी त्याची आई एक्सपेक्ट करते का? हो, त्यानं दुकानावर जाऊन साखर घेऊन यावं, पहिला नंबर काढावा शाळेत, पहिल्या दिवशी एक्सपेक्ट करते का? काय करते आई? दूध पाजते, त्याचं संगोपन करते, त्याला वाढवते. मग पवित्र आत्मा जेव्हा आपल्याला जन्म देतो तो पहिल्या दिवशीच एक्सपेक्ट करतो का आपण सगळं काही एकदाच करावं? तो शिकवतो, आपल्याला वचनाचं दूध पाजवतो. पण 10 वर्ष मी दूधच पित राहिलो तर काय होईल? त्याची वाणी ऐकणं हे मांस खाणं आहे, हे वाचणं म्हणजे दूध पिणं आहे. मेसेज ऐकणं दूध पिणं आहे, युट्यूबवरती मेसेज ऐकणं दूध पिणं आहे. मांस खाणं काय? स्वतः आवाज ऐकणं. माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात. जर मी त्याचं मेंढरू असेल तर मी त्याची वाणी ऐकणारच ऐकणार. तुम्ही इकडे 10 आया उभ्या करा आणि एक मुलगी आणा जिची एक आई त्या आयामध्ये आहे, आणि प्रत्येक त्या स्त्रीला आवाज काढायला लावा आणि त्या मुलीला सांगा तुझ्या आईचा आवाज ओळख. त्या मुलीचे डोळे बंद करा आणि सांगा आईचा आवाज ओळख. मग सगळ्या आई तिला हाक मारतील, तेव्हा ती ओळखेल की नाही? का? कारण ते मूल त्याच्या आईबरोबर राहते. कोणत्या पुस्तक घेऊन आईचा आवाज शोधेल ते? काय आपण देवाला एवढं सीमित करून ठेवलं आहे बायबलमध्ये की बापरे, हे वाचलं म्हणजे मी माझं कार्य पूर्ण केलं, बायबल वाचलं म्हणजे मी माझं कर्तव्य पूर्ण केलं, सकाळी बसलो, प्रार्थना केली, हे मागितलं ते मागितलं, झालं माझं कर्तव्य. असं आहे? मग अखंड प्रार्थना करा म्हणजे काय आहे? अखंड मागत राहा? अखंड बोला आणि ऐका. तो म्हणतो तू हाक मार, मी तुला उत्तर देईन, आणि तुला ज्या गोष्टी ठाऊक नाही त्या मी तुला सांगेन. इर्मया 33:3 ना, मला हाक मार, मी तुला उत्तर देईन, आणि ज्या गोष्टी तुला माहीत नाहीत त्या मी तुला सांगेन. आपण म्हणतो मला प्रार्थनेचं उत्तर दिलं नाही, मला प्रार्थनेचं उत्तर मिळालं नाही. म्हणजे काय? मी प्रार्थना केली, मला प्रार्थनेचं उत्तर मिळालं, मला प्रार्थनेचं उत्तर मिळालं नाही, म्हणजे नक्की काय? उत्तर म्हणजे काय? आता तुम्ही मला प्रश्न विचारला, मी उत्तर कसं देणार? बोलून ना. मग जेव्हा मी प्रभूला प्रश्न विचारतो किंवा त्याला जे काय मागतो तो मला उत्तर कसं देणार? बोलून की नाही? मग समजा मी मागितलं माझं शरीर दुखतंय, तर मी प्रभूला विचारलं मी काय करू, तर प्रभू म्हणतो मला बसलेल्या मारांच्या वेळाने मी तुला आरोग्य दिलं आहे. दिलं की नाही त्याने उत्तर? पण मी ऐकलं नाही तर? मग प्रत्येक प्रश्नाला तो उत्तर देतो की नाही? त्यासाठी तो म्हणतो तू मला हाक मार, मी तुला उत्तर देईन, आणि तुला ज्या गोष्टी ठाऊक नाही त्या मी सांगेन. प्रत्येक वचन त्याच्या मुखातून आलं पाहिजे तर ते उत्तर आहे.
आपल्याला वाटतं भौतिकता माझी मागितलेल्या गोष्टी पूर्ण झाल्या म्हणजे मला उत्तर मिळालं. नाही, त्या पूर्ण होण्याच्या आधी तो वचनांनी बोलतो, मग ते पूर्ण होतं. ते वचन मी बोललं तर पूर्ण होतं. माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात. दुसरी गोष्ट पुढे वाचा. मी त्यांना ओळखतो. मी त्यांना ओळखतो. प्रश्न आहे, प्रभू मला ओळखतो का? स्वतःला विचारा. तुम्ही प्रभूजवळ बसा आणि प्रभूला सांगा, प्रभू तू मला ओळखतोस का? भलेही लोक मला ओळखत असतील, हा चांगला बोलतो, हा मस्त पास्टर आहे, असा आहे तसा आहे. प्रभू तू काय सांगतोस? तू मला ओळखतोस का? माझे विचार तू जाणतोस का? माझ्या हृदयातले कल्पना, माझ्या हृदयातले गहन गोष्टी तुला ठाऊक आहेत, तरी मी तुला आवडतो का? मी त्यांना ओळखतो. ती माझ्या मागे येतात. पहिली वाणी ऐकायची, मग प्रभू आपल्याला ओळखतो का? हा माझी वाणी ऐकतोय. मग तो आपल्याला ओळखतो आणि मग आपण त्याच्या मागे चालू. ती माझ्या मागे येतात. मी त्यांना सर्व काळचे जीवन देतो. कधी मिळेल सर्व काळचं जीवन? सुरुवात कुठे आहे? वाणी ऐकण्यासाठी. मग जे आपण मेन गोष्ट आहे तीच विसरून जातो आणि बाकीच्या गोष्टीमध्ये आपण बिझी होऊन जातो. पटतं का की नाही? पायाच क्लिअर नसेल, पायाच मजबूत नसेल तर बिल्डिंग कशी बांधणार? मग वारे आले, वादळ आले, मग मातीवर बांधलेलं. प्रभू सांगतो ना, जो माझ्याकडे येतो, माझी वाणी ऐकतो, त्याप्रमाणे करतो, तो एका दगडावर घर बांधणाऱ्या माणसासारखा असेल. पहिली गोष्ट कोणती आहे? माझ्याकडे येतो. गरज लागेल तेव्हा नाही. कधी? हो. मी त्यांना ओळखतो, ते माझ्या मागे येतात. मी त्यांना सर्व काळचं जीवन देतो आणि त्यांचा कधीही नाश होणार. मग कशाला भ्यायचं? जर मी त्याची वाणी ऐकून करत असेल तर मला भ्यायची गरजच नाही आहे. कुणाला भ्यायचं? सैतानाला? परिस्थितीना? लोकांना? नाही. कोणीही त्यांना माझ्या हातातून हिसकू घेणार नाही. काय सुंदर वचन आहे. फक्त त्याची कंडिशन ही एवढी आहे की मी त्याचं ऐकावं. त्याचे नुसतं ऐकल्यामुळे मला एवढ्या गोष्टी प्राप्त होतात. काय द्याल का वेळ त्याला? आपण प्रार्थना म्हणजे नुसतं रुटीन करून ठेवलंय, हा नाही का? आपण आपल्या मनाच्या शांतीसाठी प्रार्थना करतो. नाही केलं तर देव मारेल. सकाळी देवाजवळ बसलो नाही, देव मारेल, काहीतरी वाईट होईल ना. किंवा लोकांना दाखवण्यासाठी मी एवढी प्रार्थना केली. तुम्हाला काहीच प्रतिफळ मिळणार नाही. प्रभू सांगतो, तू जेव्हा प्रार्थना करतोस आपल्या आतल्या खोलीत जा, आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर. तो तुला प्रतिफळ देईल. उघडपणे तुला प्रतिफळ देईल. हालेलुया. नीतिसूत्र 8 32 ते 36. Proverbs chapter 8 32 to 36. नीति वचन उसका 8वां अध्याय वचन 32 से 36 तक. इसलिए अब हे मेरे पुत्रों मेरी सुनो, क्या ही धन्य है वे जो मेरे मार्ग को पकड़ रहते हैं. शिक्षा को सुनो और बुद्धिमान हो जाओ, उसके विषय में अनुसुनी न करो. क्या यही धन्य है वह मनुष्य जो मेरी सुनता, वरना मेरी डेवड़ी पर प्रतिदिन खड़ा रहता और मेरे द्वारों के खंभों के पास दृष्टि लगाए रहता है. क्योंकि जो मुझे पता है
वह जीवन को पाता है और यहोवा उससे प्रसन्न होता है। परंतु जो मेरा अपराध करता है वह अपने आप ही उपद्रव करता है। जितने मुझ पर बैर रखते हैं वे मृत्यू से प्रीति रखते हैं। हालेलुया. काय म्हणतंय वचन, काय म्हणतं? तर आता मुलांनो माझ्या ऐका, कारण जे माझे मार्ग पाळतात ते सुखी आहेत, आशीर्वादित आहेत, आरोग्यात आहेत, भरपुरीत आहेत, आनंदात आहेत, शांतीत आहेत, विसाव्यात आहेत, काही गोष्टीची कमी नाही. बोध ऐकून घ्या, ज्ञानवान व्हा, त्याला नाकारू नका. देवाची वाणी नाकारू, कानेड्यात घालायचं नाही, ऐकायचं. शमूल्याप्रमाणे सांगायचं, बोल तुझा दास ऐकत आहे. ती आपल्या हृदयाची वृत्ती असली पाहिजे. प्रभू तू बोल, तू काय सांगतोस? हा हा म्हणतो, ते म्हणतो, मोदी हे म्हणतो, तो ते म्हणतो, बजरंग दल ते म्हणतं, हे ते दल ते म्हणतं, तू काय सांगतोस ते बोल. जो मनुष्य कधी रोज हा प्रतिदिन, रोज एक दिवस नाही. संडे ख्रिश्चन नाही. संडेला आलो गेलो बस तोंड दाखवलं, पाळक बी खुश, मम्मी डॅडी खुश, सगळे खुश, मैं भी खुश ना. रोज माझ्या दाराजवळ कुठे जागत राहायचंय? प्रभूच्या दाराजवळ, त्याच्या पायाशी जागत राहून माझ्या दाराच्या खांबाजवळ वाट पाहतो. प्रभू बोल, तुझा दास ऐकत आहे. प्रभू बोल, आज तू काय सांगतोस? बोल. माझे ऐकतो, वाट पाहतो. प्रभू एक अचानक नाही बोलत, आपल्याला ट्यून करावं लागतं. प्रभू मला ट्यून कर, तुझी वाणी ऐकण्यासाठी माझे कान उघड. माझे ऐकतो तो कोणता आशीर्वाद पाहिजे? ह्याच्यातच आशीर्वाद नाही का? कारण ज्या कोणाला मी सापडतो त्याला जीवन सापडते. ज्या कोणाला माझा शब्द ऐकू येतो ते त्याला जीवनच आहे, ते आत्मा आहे. तो माझा ऐकतो त्याला जीवन मिळतं. त्याचा आत्मा जिवंत असतो, त्याचं मन शाबूत असतं, त्याचं शरीर आरोग्यात असतं. आणि त्याला यहोवापासून अनुग्रह प्राप्त होतो. परंतु जो माझ्या विरुद्ध पाप करतो, जो माझा ऐकत नाही. पाप कोण करतो? ऐकून करत नाही. समजा मी सांगतो माझा मुलगा माझा ऐकत नाही, म्हणजे काय? ऐकतो की नाही? मग ऐकत नाही कसं काय? त्याला कान नाही का ऐकायला? मी बोलतो तेव्हा. माझा मुलगा माझा ऐकत नाही म्हणजे काय? हां, करत नाही. ऐकतो पण करत नाही. आपण जीवन हवंय की मरण हवंय? कुठे आहे? ऐकण्यामध्ये किंवा न ऐकण्यामध्ये? जो माझ्या विरुद्ध पाप करतो तो आपल्याच जीवाला उपद्रव करतो. जे मला द्वेषतात त्या सर्वांस मरण आवडते. काय बरोबर क्या? सवय करून घ्यावी लागेल, नाहीतर जीवनात आपल्याला काहीच मिळणार नाही. सगळं भौतिक गोष्टी असतील, परंतु ज्या गोष्टी प्रभूने देव केल्या त्या नाही मिळणार. जग झपाट्यानं बदलत आहे. ज्या गोष्टी आपण पाहिल्या नाही कधी त्या होत आहेत. पण आपल्याला जागं राहायला सांगितलंय. 5 कुमारी शहाण्या होत्या ना, त्यांनी काय करून घेतलेलं? दिव्यात तेल भरून घेतलेलं. प्रॅक्टिस केलेली ना, भरून घेतलेलं, जेणेकरून मला ती उद्याला उपयोगाला येईल. जर मी वचनं भरून घेतली नाही तर ती वचनं माझ्याशी कशी बोलतील? ही लिहिलेली वचनं आहेत, ही मला भरून घ्यावी लागतील आणि योग्य वेळी ती वचनं जिवंत होतील.
हे लिहिलेलं वचन आहे आणि एक जिवंत वचन आहे. लिहिलेलं वचन जेव्हा माझ्या हृदयात जातं आणि त्याचं प्रकटीकरण मला होतं ते जिवंत असतं. पण जर ते पुस्तकातच राहिलं ते मला जीवन देणार नाही. औषध घेतलं पाहिजे ना, की औषध आपण 3 वेळा बघतो आणि बरे होतो. डॉक्टर औषध देतो आणि सांगतो का औषध बघ आणि जिवंत राहा, बरा होशील. काय डॉक्टर गोळ्या देतो आणि सांगतो तू ठेव, टेबलवरती ठेव आणि 3 वेळा बघ, सकाळी दुपारी संध्याकाळी, जेवल्यानंतर बघायचं नुसतं, बरा होशील. हे काय आहे मग? माझ्या शरीराचा भाग झालं पाहिजे तर ते मला जीवन देतं, नाहीतर नाही. खूप वचन आहेत पुढे, नंतर आपण पाहू. आज जरा वेळ नाही आहे, मीटिंग आहे. आज सांगा फक्त प्रभूला एकच गोष्ट मागा, प्रभू मला तुझी वाणी ऐकायची. काहीच मागू नका. प्रभू मला तुझी वाणी ऐकण्यासाठी माझे कान उघड. आपण कधी कधी ऐकतो, पण प्रभूला सांगायचं प्रभू मला दरवेळेला प्रत्येक क्षणी मला तुझं ध्यान असू दे, कारण तुझ्याशिवाय मला काहीच करवत नाही. मागाल